एपिलेप्सी मुफ्त शिविर भंडारा जिला सामान्य रुग्णालय में 9 मार्च 2024 को सुबह 11 बजे से दोपहर 3 बजे तक मुफ्त एपिलेप्सी शिविर का आयोजन किया गया है। पंजीकरण के लिए संपर्क करें 07-184-25-2247 पर। आज महाशिवरात्री निमित्त राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल यांनी गोंदिया शहरालगत असलेल्या नागरधाम येथील स्वयंभू पंचमुखी शिवलिंगाचे दर्शन घेतले। यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी शिवलिंगाची पूजा अर्चना केली। यावेळी देशातील सर्व नागरिकांना महादेव आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद लाभो अशी प्रार्थना केली। त्यानंतर त्यांना भंडारा गोंदिया लोकसभेवर विचारले असता प्रफुल्ल पटेल यांच्या मनात असलेली खतखत पुन्हा एकदा समोर आली। प्रफुल्ल पटेल हे निवडणूक लढायला पाहिजे अशी नागरिकांची इच्छा आहे, पण आम्ही महायुतीमध्ये आहोत आणि महायुतीमध्ये असताना चर्चा झाल्याशिवाय आपल्या उमेदवाराबद्दल बोलू शकत नाही असे म्हणत उद्या संधी मिळाली तर नक्कीच लढेल असेही प्रफुल्ल पटेल म्हणाले। त्यामुळे राज्यसभेवर गेल्यानंतर देखील प्रफुल्ल पटेल यांना भंडारा गोंदिया लोकसभेचा मोह सुटला नाही, हे या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले। आज महाशिवरात्री आहे। सर्व देशाच्या नागरिकांना महाशिवरात्रीच्या खूप खूप अनेक शुभेच्छा। महादेवांचा आशीर्वाद, माता पार्वतीचा आशीर्वाद आपल्या देशवासियांना लाभो ही मी प्रार्थना करतो। नागराधाम हा एक खूप प्राचीन मंदिर आहे, हजारो वर्ष जुना मंदिर इथे आमच्या गोंदियाजवळ आहे आणि इथे दरवर्षी मी महाशिवरात्रीची पूजा करायला मी येत असतो, तसंही येत असतो। आणि हा मंदिराची एक जुनी महिमा आहे, खूप जुना। आणि याच्या जवळही एक दुसरा मंदिर पण आहे जिथे एक मोठा शिवलिंग आहे आणि तिथे पूजा बंद आहे कारण आर्किओलॉजिकल सर्वेकडून तिथे बंदी आहे, पण ती पण एक अतिशय म्हणजे या भागामध्ये एक धार्मिक स्थळ एक मोठा आहे। आणि आपण पाहतात की सकाळपासून हजारो लोक आज दिवसभर महाशिवरात्रीची पूजा करणार। लोकांची इच्छा आहे हे खरं आहे आणि हे अनेक लोकांनी मलाही वारंवार सांगितलेलं आहे। प्रश्न असा आहे की आम्ही आज महायुतीमध्ये आहोत आणि महायुतीमध्ये चर्चा झाल्याशिवाय आपण कुठलाही म्हणजे आपली उमेदवारीबद्दल बोलू शकत नाही। उद्या मिळाली तर नक्कीच लढेन, समजा काही वेगळा निर्णय झाला तर त्याप्रमाणे आम्ही योग्य रीतीने महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी पण काम करू। आज किंवा उद्या या बाबतीत दिल्लीमध्ये बैठक होणार आहे। मी आज दिल्लीलाच चाललो आणि तिथे 1-2 दिवसामध्ये जे काही फायनल होईल त्याप्रमाणे पुढची कारवाई करू। नमस्कार, मी डॉक्टर डी.के. सोयाम, सिव्हिल सर्जन भंडारा बोलतो। मी सर्व आपली जी जनता आहे त्या जनतेला आवाहन करू इच्छितो की सार्वजनिक आरोग्य विभाग आणि डॉक्टर निर्मल सूर्या एपिलेप्सी फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे दिनांक 9 मार्च 2024 वेळ सकाळी 11 ते दुपारी 3 वाजतापर्यंत एपिलेप्सी आकडी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे। सदर शिबिरामध्ये खालीलप्रमाणे सुविधा उपलब्ध होणार आहे। रुग्णांची मुंबईवरून येणाऱ्या न्यूरोलॉजिस्टतर्फे तपासणी होणार आहे। रुग्णाची मोफत EEG होणार आहे। त्याच्यानंतर मोफत औषधोपचार उपचार होणार आहे। रुग्णांना समुपदेशन, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, फिजिओथेरपी ह्या सर्व प्रकारचे उपचार मोफत होणार आहे। तरी सर्व जनतेला मी आवाहन करतो की आपले जे काही नातेवाईक असतील ह्या बिमारीने जे ग्रस्त झालेले आहे आणि त्यामुळे त्यांच्या कुटुंबावरती संकट कोसळलेलं आहे, असं सर्वांनी आजूबाजूच्या आपले नातेवाईकांना विचारून त्या सर्वांनी अशा प्रकारचे जे रुग्ण आहेत ते रुग्ण
दिनांक 9 मार्च 2024ला सकाळी 11 ते 3 वाजतापर्यंत होणाऱ्या कार्यक्रमामध्ये घेऊन यावे आणि आपल्या रुग्णांचा मोफत उपचार करावा ही सर्वांना विनंती आहे. धन्यवाद.